मान्यवरांकरिता या ठिकाणी अगरबत्ती पूजन होत आहे। S27 लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। राज्य परिवहन मंडळाच्या वसई बस आगारात सामील झाल्या 5 नवीन एसटी बसेस। राज्य परिवहन महामंडळाच्या वसई बस आगाराला प्राप्त झालेल्या 5 नव्या एसटी बसेसचं उद्घाटन वजा लोकार्पण गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी वसईच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते संपन्न झाले। या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार असून त्यात वसई लातूर, वसई म्हसवड, वसई नाशिक भुसावळ, वसई आंबेजोगाई या मार्गाचा समावेश आहे। वसई बस आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्याने संपूर्ण वसई तालुक्यासह आजूबाजूच्या प्रवाशांना या सेवेचा लाभ होणार आहे। सदर कार्यक्रम प्रसंगी वसईच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित, एसटी पालघर विभाग नियंत्रक कैलास पाटील, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष भरत पेंडारी, वाहतूक अधिकारी रोहिणी ठाकरे, वसई आगार व्यवस्थापक स्वप्नील आहेर, भाजपचे वसई शहर मंडळ अध्यक्ष नंदकुमार महाजन, वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर, वसई पश्चिम मंडळ अध्यक्ष आशिष जोशी, वसई पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष प्रवीण गावडे, टेंभी कोल्हापूर ग्रामपंचायत सरपंच विजय पाटील, महिला पदाधिकारी सौ अर्पणा पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। धन्यवाद। नवीन एसटी बसेस आपल्या आलेल्या आहेत। महायुतीच्या सरकारमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक यांच्या नेतृत्वामध्ये परिवहनामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे गतिमान अशी प्रगती होती आहे आणि निवडणूक जिंकल्यानंतर 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पहिलंच अर्थसंकल्पाचं बजेट सेशन झालं आणि त्यानंतर लगेचच आपल्या वसईला 5 बसेस मिळालेल्या आहेत आणि आणखीन 30 बसेस मिळणार आहेत। अर्नाळा डेपोला 10 बसेस मिळणार आहेत। तर अशा पद्धतीने जी गरज आहे लोकांची ती गरज ओळखून सरकार काम करतं आहे आणि त्या दृष्टीने विकासाची गती होते। हे आधी